भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी 42,032 मतांनी महाविकास आघाडीच्या सुवर्णा पाटील यांचा केला पराभव। सातारा भाजपचाच बालेकिल्ला, खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे यांचा करिश्मा। सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे अमोल उदयसिंह भोसले यांना 57,587 एवढे उच्चांकी असे मतदान झाले आहे। त्यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांना 15,555 मतदान पडले। भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांनी रेकॉर्ड ब्रेक करत 42,032 मतांनी विजयी झाले आहेत। कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले यांना 2,772 मते मिळाली आहेत। अमोल मोहिते भाजपचे उमेदवार यांनी 54,815 मतांनी अभिजित बिचुकले यांचा पराभव केला। शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंच्या माध्यमातून भाजपच्या ह्याच्यात आज मला तिकीट घेऊन उभं केलं होतं। आज एकंदरीत दोन्ही महाराज आणि भाजपच्या या सगळ्यांच्या प्रेमामुळं आणि या लोकांनी आजचा भरघोस मताने आमचे सगळे उमेदवार तसंच मला निवडून दिलेले सार्थ अभिमान यांनी त्याप्रमाणे सुद्धा जेवढी मतं दिली तेवढी जबाबदारी वाढली, त्याप्रमाणे सुद्धा आम्ही नगरपालिकेचे काम करून जातो। आज सातारा शहर आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला फार मोठं घवघवीत असं यश आज या ठिकाणी मिळालेलं आहे आणि या यशाचे मानकरी हे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते हे आहेत, हे मी अगदी नम्रपणे नमूद करू इच्छितो। शेवटी त्यांनी प्रचार करून सर्वसामान्य मतदारापर्यंत पोचून भाजपचा अजेंडा काय आहे, आपल्या शहरामध्ये भाजपचा नगराध्यक्ष आणि सत्ता जर भाजपची आली तर शहरात काय बदल होऊ शकल हे पटवून दिलं आणि या ह्याच्यातनं आज भाजपला मोठं यश, मला वाटतं जिल्ह्यामध्ये 7 नगरपालिकांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष आणि भाजपच्या विचाराची सत्ता ही निर्माण झाली आहे आणि हे यश आहे हे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाचं यश आहे आणि पुढंसुद्धा भारतीय जनता पार्टीची घोडदौड ही सातारा जिल्ह्यात अशीच चालू राहील याची मी खात्री देऊ इच्छितो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।